कुल्फी हा सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी रबडी किंवा बासुंदीप्रमाणे दिसणारे हे दूध, यामध्ये आपण अजिबात खवा किंवा मिल्क पावडर वापरलेली नाही आहे, तरी देखील अगदी छान असा खव्यासारखा याचा रंग देखील आलेला आहे। आणि याची कुल्फी इतकी भन्नाट बनते की मलाईदार जी कुल्फी आपण मटका कुल्फी म्हणतो त्यापेक्षाही जास्त छान चव याची येते। अशा प्रकारे मी या कुल्फ्या बनवून घेतलेल्या आहेत। नमस्कार, मी सुचिता। आज आपण घरच्या घरी कुल्फी बनवणार। कुल्फी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी इतकं साखर घेतलेली आहे। याचं आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे। आता याच वाटीने मी दूध देखील मोजून घेणार आहे। तर सर्वात आधी अर्धी वाटी जी साखर आहे ती कढईमध्ये घालायची आहे। कॅरमल करण्यासाठी कढई थोडीशी जाड बुडाची वापरली तर मग साखर करपणार नाही। तर मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि ही जी साखर आहे ती पूर्ण आपल्याला वितळू घ्यायची आहे, म्हणजेच मेल्ट करायची आहे। आता त्याच वाटीने इथे आपण 4 वाट्या दूध घेतलेलं आहे। इथे मी तापवलेलं साईसकट दूध घेणार आहे। तुम्ही कच्चं म्हशीचं फुल फॅट क्रीम असलेलं दूध देखील वापरू शकता। तर 4 वाट्या हे दूध जे आहे ते आपल्याला थोडंसं आटून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात घट्टपणासाठी आपण खवा वापरणार नाहीत किंवा दूध पावडर देखील वापरणार नाहीत। तर हे दूधच आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। मोजलेलं दूध इथे मी बाजूला ठेवते आणि आपल्याला साखर जी आहे ती वितळून घ्यायची आहे। मध्यम आचेवर गॅस ठेवल्यामुळे ही साखर थोडं म्हणजे अगदी मंद गतीने वितळत आहे। तर हे दूध मी बाजूला ठेवते आणि कॅरमलकडे आपण जाऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता, मध्ये साखर वितळायला सुरुवात झालेली आहे, साखरेला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा थेंबही घालायचा नाहीये, फक्त साखरच वितळून घ्यायची आहे। बाजूची साखर आहे तुम्ही अशा प्रकारे चमच्याने आतमध्ये ढकलू शकता। आता हेच कॅरमल तयार झाल्यानंतर याचा कलर असा गोल्डन व्हायला सुरुवात होते आणि जर हे कॅरमल जास्त वेळ गॅसवर राहिलं तर ते करपतं आणि त्याची चव देखील कडवट होते। त्यामुळे काय करायचं की अगदी तिथेच थांबून आपल्याला हे कॅरमल करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, जे वितळलेली साखर आहे त्यामध्ये जे साखरेचे क्रिस्टल आहेत ते घातले की ते देखील वितळायला सुरुवात होते। अशा प्रकारे हलवून आपल्याला हे कॅरमल बनवून घ्यायचं आहे। आजची ही कुल्फीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आणि या अगोदरही आपण आईस्क्रीमची रेसिपी शेअर केली होती, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आता कॅरमल आपलं तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण घेतलेलं 4 वाट्या दूध घातलेलं आहे। दूध घातल्यानंतर कॅरमल जे आहे ते थोडंसं कडक होतं, पण घाबरायची गरज नाही। गॅस बंद करायचा किंवा कढई खाली उतरून घ्यायची आणि अशा प्रकारे हलवलं की ती साखरेचं जे कॅरमलचे खडे झालेले होते ते दुधामध्ये मिक्स होतात आणि दूध छान एकजीव होतं। तुम्ही ते पाहू शकता, यामध्ये अजिबात साखरेचे खडे किंवा कॅरमलचे खडे राहिलेले नाहीयेत आणि दुधाचा कलर देखील छान आलेला आहे। ज्याप्रमाणे आपण बासुंदी किंवा रबडीसाठी दूध आटवतो त्यानंतर त्याचा कसा गुलाबीसर रंग येतो तसाच या दुधाचा देखील रंग आलेला आहे। आता हे दूध जे आहे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। 4 वाट्या दूध 2 वाटी होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे, म्हणजे साधारण अर्ध दूध झालेलं पाहिजे। मंद आचेवर आपल्याला हे दूध छान आटून घ्यायचं आहे। याच्या बाजूला जी साय जमा होती ती खरडून आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि दूध छान आटून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, याला छान उकळी आलेली आहे। साधारण 15 मिनिटातच हे दूध छान उकळतं आणि आटतं देखील। कढईची साय मात्र आपल्याला खरडून त्यामध्ये घालायची आहे, नाहीतर मग ती साईडची साय आहे ती कडक होते आणि मग ती कुल्फीमध्ये व्यवस्थित दिसत नाही आणि कडक लागते, मध्येच एकजीव होत नाही। तुम्ही ते पाहू शकता, कढईची साय मी आतमध्ये घेत हे दूध छान आटून घेतलं आहे। आता यामध्ये मी 10 ते 12 बदामाचे पावडर करून घेतले आहे, तुम्ही किसूनही घेऊ शकता। आता हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। 1 ते 2 माझ्याकडे पिस्ते होते ते देखील मी यामध्ये बारीक करून घातलेले आहेत। कलरफुल कुल्फी छान दिसते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही कुल्फी आपलं इथपर्यंतचे हे दूध आहे हे छान आटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडासा दाटपणा येण्यासाठी 1 चमचा मी इथे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉरमध्ये अगदी 2 चमचे आपल्याला दूध घालायचं आहे आणि ही कॉर्नफ्लॉरची पेस्ट बनवून घ्यायची आहे। कॉर्नफ्लॉर घातल्याने काय होतं की दुधाला छान घट्टपणा येतो आणि कुल्फी जी बनते ती मऊसर बनते, अजिबात त्याच्यात बर्फाचे क्रिस्टल बनत नाही। आता हे दूध जे आहे हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। वर आलेली साय ती पण व्यवस्थित मोडून यामध्ये घालायची। जर जास्तच साय कडक झालेली असेल तर तुम्ही अगदी सेकंदासाठी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवू शकता, पण शक्यतो साय जर खरडून घातली
तर जास्त कडक होत नाही. आता यामध्ये गॅस चालू करायचा आणि यामध्ये दुधामध्ये जी आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातलेली आहे ती आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची. गॅस मध्यम ठेवायचा. जसं जसं हे दूध उकळायला सुरुवात होते, कॉर्नफ्लॉवरमुळे त्याला दाटसरपणा यायला सुरुवात होते. तुम्ही ते पुढे व्हिडिओमध्ये पाहालच. अगदी 5 मिनिटातच हे दूध छान दाटसर होतं. अगदी रबडी किंवा आपण बासुंदी कशी बनवतो घट्टसर, तसंच हे दूध बनतं. पण बऱ्याचदा सगळ्यांच्याच घरामध्ये कॉर्नफ्लॉवर अवेलेबल असेल असं होत नाही. तर मग अशा वेळी काय करायचं की दूध थोडं 1 वाटी जास्त घ्यायचं आणि ते आटवायचं, म्हणजे छान दाटसरपणा येईल. कॉर्नफ्लॉवर हे ऑप्शनल आहे. जर असेल तर नक्की वापरा, नसेल तर तुम्ही थोडं दुधाचं प्रमाण वाढवू शकता. तुम्ही ते पाहू शकता. साधारण 5च मिनिटात दुधाला छान दाटसरपणा येतो आणि एकदम मऊसूद हे दूध बनतं. आता सतत हलवत आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण आहे हे दुधामध्ये मिक्स करायचं आहे. आता गॅस बंद केला आहे आणि जी कढई आहे ती खाली ठेवली आहे. हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरला आणून घ्यायचं आहे. आता यातली साय सतत मोडत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आता यानंतर फ्लेवरसाठी यामध्ये मी अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घातली आहे. ते देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. फ्लेवर येण्यासाठी आपण वेलदोड्याची पावडर घातलेली आहे. जर तुमच्याकडे गुलाब इसेन्स किंवा रसमलाई केक बनवण्यासाठी जो इसेन्स वापरतात तो वापरला तरीही चालेल. आता हे छान थंड झालेले आहेत. आपण यामध्ये सहजासहजी बोट बुडवू शकतो इथपर्यंत हे थंड झालेलं आहे आणि घट्ट देखील झालेलं आहे. आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते मी. तुम्ही कलर तर पाहू शकता, पण इथे टेक्स्चर बघा किती छान रबडीसारखं हे दूध झालेलं आहे. अजिबात जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. अगदी झटपट हे रबडीसारखं दूध बनतं आणि याची कुल्फी देखील तितकी टेस्टी रवाळ बनते. तुम्ही ते पाहू शकता किती मलाईदार हे दूध झालेलं आहे. आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुल्फीच्या मोल्डमध्ये आपल्याला हे घालायचं आहे. जर तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही चहा पिण्याचे जे ग्लास असतात, टपरीवर चहा पितो आपण, ते छोटे छोटे जे ग्लास असतात ते ग्लास वापरून देखील अशा प्रकारे कुल्फी बनवू शकता. आणि अगदीच काहीच नसेल तर चहा पिण्याचे यूज अँड थ्रोचे जे कप असतात ते देखील वापरू शकतात. तर इथे हे ऑनलाईन मी कुल्फीचा मोल्ड मागवलेला आहे. अगदी स्वस्तात मस्त आहे. 150 रुपयाचे 2 अशाप्रमाणे हे मला मिळालेले आहेत. जर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कृपया मला तसं खाली कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक देखील देईल. त्याला अशा प्रकारचे झाकण आलेलं आहे आणि मध्ये त्याला अशा प्रकारची काडी देखील आहे की जी आपण कुल्फी खाण्यासाठी वापरू शकतो. आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. सतत ह्याला ढवळत राहायचं, म्हणजे खाली घट्टसरपणा राहणार नाही, दूध वर येणार नाही, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आणि हे आपल्याला थोडं थोडं करून ह्या मोल्डमध्ये घालायचं आहे. तुम्ही इथं मस्त असं याचा कलर पाहू शकता. अगदी खव्याची कुल्फी आहे की काय असं वाटत आहे. तर अशा प्रकारे हे मोल्ड आपल्याला भरून घ्यायचे आहेत. जर याला झाकण लावलं नाही तर यामध्ये बर्फाचे क्रिस्टल बनवू शकतात, त्यामुळे याला तर झाकण आलेलं आहे. पण जर तुमच्याकडे अशा प्रकारचे मोल्ड असतील आणि त्याला झाकण नसेल तर तुम्ही त्याला फॉईल लावून व्यवस्थित पॅक करू शकता. आता इतक्या दुधाच्या प्रमाणात आपल्या 8 या कुल्फ्या आणि 3 चहा पिण्याचे ग्लास इतक्या कुल्फ्या आपल्या बनलेल्या आहेत. आता उरलेलं जे दुधाचं मिश्रण आहे हे आपण ह्या चहाच्या कपामध्ये घालूयात. आणि या कपांना झाकण म्हणून आपण फॉईलचा वापर करणार आहोत. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता, किंवा आपण फूड रॅपिंगसाठी जो पेपर वापरतो ते देखील वापरू शकता. तर इथे माझ्याकडे फॉईल आहे, तर अशा प्रकारे घट्ट आपण ह्याचं झाकण लावत हे फॉईल जे आहे ते टाईट करून घ्यायचं आहे की जेणेकरून यामध्ये बर्फाचे क्रिस्टल बनणार नाही. आणि यामध्ये जर तुमच्याकडे असतील तर आईस्क्रीमच्या काड्या घालू शकता, किंवा इथे मी जे मोल्डमध्ये काड्या आलेल्या आहेत तेच यामध्ये घालणार आहे की जेणेकरून आपल्याला पटकन कुल्फी काढता येईल. तर अशा प्रकारे हे आपण इथे सेट करून घेणार आहोत. अगदी झटपट ही कुल्फी बनते. फक्त सेट व्हायला ह्याला थोडासा टाईम लागतो. साधारण 24 तास तरी ह्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. डीप फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीजरमध्ये याला मी ठेवलं होतं. आता 24 तासानंतर हे मोल्ड मी बाहेर काढलेलं आहे. आता हे डिमोल्ड करण्यासाठीच, म्हणजे कुल्फी या मोल्डच्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी आपल्याला कुल्फीवाला कुल्फी द्यायचा तर ते कुल्फीचं जे मोल्ड होतं ते पाण्यामध्ये थोडंसं
फिरवत गोल गोल फिरवत ते डिमोल्ड करायचा, की जेणेकरून काय होतं की बर्फ आतमध्ये कुल्फीचा बर्फ बनलेला असतो, घट्ट असते, थंड झालेली असते आणि त्याला थोडं नॉर्मल पाणी लागलं की ते पटकन डिमोल्ड होते. त्यामुळे अशा प्रकारे साधारण 2 ते 3 सेकंदासाठी आपल्याला हे पाण्यामध्ये असं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही कुल्फी जी आहे ती डिमोल्ड करायची आहे. चवीला खूप छान लागते, अगदी स्वस्तात मस्त ही कुल्फी बनते. बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह आणि पाम तेल घालून केलेलं आईस्क्रीम कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही हेल्दी प्रकारे अशा प्रकारे रोजची कुल्फी जरी मुलांनी खाल्ली तरी त्यांना नक्कीच त्रास होणार नाही. त्यामुळे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे तुम्हाला कुल्फीचा कुठला फ्लेवर बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. अशा प्रकारे मी याचे झाकणं काढून घेत आहे आणि ही कुल्फी जी आहे ती डिमोल्ड करून घेणार आहे. डेकोरेशनसाठी तुम्ही यावर पिस्ता किंवा काजूचे काप किंवा किसून घालू शकता. दिसायला मस्त दिसते, मुलं देखील आवडीने खातात. तुम्ही ते पाहू शकता. सगळ्या कुल्फ्या मी डिमोल्ड करून घेतल्या आहे. याचा कलर आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. अगदी मावा कुल्फीप्रमाणे ही कुल्फी दिसत आहे. यावर थोडंसं मी बदाम किसून घातलेले आहेत की जेणेकरून दिसायला छान डेकोरेटिव्ह वाटेल. तर अशा प्रकारे तयार झालेली आहे अशी आपली झटपट कुल्फी. आजची ही रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कुल्फी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.